हे एव्हरीवन, वेलकम टू बीबाम्सहॉलिक. आज आपण कार्यकारण भाव हा सिद्धांत बघणार आहोत. दार्शनिक क्षेत्रात कार्यकारण भाव एक प्रमुख सिद्धांत आहे. म्हणजे आपण जेवढे सुद्धा दर्शन बघितले आहे, त्यामध्ये जेवढे काही सिद्धांत होते, जेवढे काही वाद होते, हे सगळे कार्यकारण भावावर आधारित असतात. विश्वात जेवढ्याही घटना घडतात, त्याला काही कारण अवश्य असते. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत नाही, हे कार्यकारण भावामध्ये सांगितलेलं आहे. सत्कार्यवाद, असत्कार्यवाद हे जर आठवत असेल तर कार्य आणि कारण यावर बेस्ड आहे. कार्य व कारण यांच्या परस्पर संबंधाने ज्ञान होते. कार्यकारण भाव त्याला म्हणतात, ज्यामध्ये कारणाने आणि कार्याच्या परस्पर संबंधाने तुम्हाला कुठलंही ज्ञान होते. आस्तिक व नास्तिक दर्शनातील सिद्धांताचे मूळ कारण म्हणजे कार्यकारण भाव हेच आहे. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन ह्यामध्ये आपण जे सिद्धांत बघितले, जे वाद बघितले, त्याचं मूळ कारण कार्यकारण भावच आहे. कारण सत्कार्यवादमध्ये म्हटलं आहे, की कारण आणि कार्याची उत्पत्ती कारणापासून होते, ह्याच्यामध्ये काही समानता आहे. आणि असत्कार्यवादामध्ये काय म्हटलं आहे, की त्यामध्ये डिफरन्स आहे. कारणापासून कार्याची उत्पत्ती होत नाही, कार्य नव्याने उत्पन्न होतो. सो ते जेवढे काही वाद आहेत, ते सगळे कार्यकारण यावर आधारित आहेत. कारण काय आहे? त्याचे पर्यायी शब्द सांगितले: हेतू, साधन, कारण, लिंग, प्रत्यय, जनन, योनी, निमित्त, आयतन इत्यादी. हे सगळे कारणाचे सिनोनिम्स आहे. लक्षण आहे कार्य, नियत, पूर्व, वृत्ती, कारणम. हे लर्न करायचं आहे. तर्कसंग्रहांनी सांगितलं आहे. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी जो निश्चित रूप राहतो, नियमाने असणे, याला कारण म्हणतात. कार्य, नियत, पूर्व, वृत्ती. कारणाच्या अगोदरची जी अवस्था आहे, जी वृत्ती आहे, ज्याच्यामुळे होते, त्याला कारण म्हणतात. धुमापूर्वी वन्ही, वृक्षापूर्वी बीज, हे सगळे कारण झाले. अनन्य सिद्ध कार्य, नियत, पूर्व, वृत्ती, कारण. तर्कसंग्रहांनी परत तसं म्हटलं आहे, कार्याच्या पूर्वी निश्चित रूपाने असलेले अनन्य सिद्ध, अन्यथा सिद्ध नाही, अन्यथा सिद्ध नाहीये, ते अनन्य सिद्ध आहे, म्हणजे ज्याचे अस्तित्व आहे. प्रकार सांगितले आहे कारणाचे, हे इम्पॉर्टंट आहे. एसक्यू विचारतं यामध्ये. त्यामध्ये तुम्हाला पर्याय, लक्षण आणि त्यानंतर प्रकार लिहिणं अपेक्षित असते. आणि हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. कारणम द्विविधम, समवायी असमवायी निमित्त भेदात. हे एक लाईनचे जे श्लोक तुम्ही ऍड केले तरी चांगलं इम्प्रेशन पडणार. तर्कसंग्रहांनी असं सांगितलेलं आहे, की कारणाचे 3 प्रकार आहे: समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. समवायी कारण काय आहे? कार्य प्रामुख्याने ज्यामुळे उत्पन्न होतो, म्हणजे मेन इम्पॉर्टंट रिझन, ते समवाय कारण झालं. जो समवाय संबंधाने कार्य उत्पन्न करतो, त्यालाच उपादान कारण असे म्हणतात. समवायी कारणाला उपादान कारण असं म्हणतात. उदाहरण आहे तंतू आणि वस्त्र. म्हणजे वस्त्र जर आपण बघू तर तो तंतूनेच बनतो. दुसरं कुठलं रिझन नाही आहे त्याला. तर त्याला आपण समवायी कारण म्हणू. अवयव आणि अवयवी मध्ये असलेला संबंध. असमवायी कारण, जो समवायी कारण नाहीये, ज्याने मुख्यतः कार्याची उत्पत्ती होत नाही. कार्य व कारणासोबत एकाच विषय किंवा वस्तूत समवाय संबंधाने कार्याची उत्पत्ती. परत असमवायी कारणाचे 2 प्रकार आहे: कार्यासह एकाच अर्थावर आणि कारणासह एकाच अर्थावर. कार्यासह एकाच अर्थावरचा एक्झाम्पल आहे तंतुसंयोग. तुम्हाला बाकीच्या गोष्टी लिहायची गरज नाहीये. फक्त कार्यासह एकाच अर्थावर मध्ये तंतुसंयोग लिहायचं आणि कारणासह एकाच अर्थावर मध्ये तंतूचे रूप लिहायचं. असमवायी कारण म्हणजे काय? जो समवाय संबंधाने नाही राहत. कार्य आणि कारणासोबत एकाच विषय किंवा वस्तूत समवाय संबंधाने कार्याची उत्पत्ती होते. त्याचे 2 प्रकार आहेत: कार्यासह तंतुसंयोग, पटाचे असमवायी कारण आहे, आणि कारणासह एकाच अर्थावर तंतूचे रूप, पटाचे रूपाचे असमवायी कारण आहे. त्यानंतर निमित्त कारण. तद उभय भिन्नम कारणम निमित्त कारण. समवायी आणि असमवायी कारणाहून भिन्न असलेले निमित्त कारण आहे. उदाहरण, वस्त्र बनविण्याकरता लागणारी यंत्र, सामग्री, वीज, वेळ, जागा इत्यादी. हे पण कुठे ना कुठे इम्पॉर्टंट आहे. पण निमित्त कारणाचा नाश झाला तर कार्याचा नाश होईल असं गरजेचं नाहीये. त्यानंतर शेवटी चौथा सुद्धा एक कारण सांगितलंय, द्योतक कारण म्हणून. नीलकंठ ग्रंथकारांनी मेन्शन केलंय द्योतक कारणाला. द्योतक म्हणजे विषयाशी संबंधित तात्पर्य ग्राहक. घराबाहेर एखाद्याने मेलो मेलो असं म्हटल्यावर त्यात मेलो म्हणजे संकट किंवा अपघात होणे. अशा प्रकारे आपण कारणाचे प्रकार बघितले आहेत. आता कार्य बघू. व्याख्या: कार्य प्राक अभाव प्रतियोगी. तर्कसंग्रहांनी सांगितलं. कार्य प्राक अभाव प्रतियोगी म्हणजे प्राग म्हणजे अगोदर. अभावास असलेले ते कार्य, म्हणजे ज्याचा अगोदर अस्तित्व नाही आहे, अगोदर त्याचा अभाव आहे, अशा गोष्टीला कार्य म्हटले आहे. ज्याचा अभाव तो प्रतियोगी. उत्पत्तीपूर्वी ज्याचा अभाव किंवा प्रागभाव होय, वस्तू उत्पन्न झाल्यास प्रागभाव नष्ट होणे. कार्याला करणारा कर्ता जो आहे, ज्या कार्याला करण्यासाठी आपल्या कर्तव्यता बुद्धीला प्रवृत्त करतो, ते कार्य. म्हणजे कर्ता जेव्हा
एखादं कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो, बुद्धीला प्रवृत्त करतो, त्याला कार्य म्हटले जाते. सांख्यांनी कार्योत्पत्तीपूर्वी कारणात ते अव्यक्त सूक्ष्म स्वरूपात असल्याचे सत्कार्यवादात सांगितले आणि न्यायवैशेषिकांनी कारणापासून कार्याची नव्याने उत्पत्ती हे असत्कार्यवादात सांगितले. प्रत्येक वस्तूला कारण पाहिजे. संसाररूपी वृक्षाचे बीज परमात्मा ईश्वर सिद्धांत मुक्तावलीने म्हटलेलं आहे. तेच परत सांगितलं आहे की कार्याचं इम्पॉर्टन्स, कार्य काय आहे, त्यानंतर कार्य आणि कारण जर इंटरलिंक्ड असतील, सूक्ष्म स्वरूपात कार्यामध्ये असेल, कारणामध्ये, तर त्याला सत्कार्यवाद म्हटले आणि नव्याने उत्पत्ती झाल्याची असत्कार्यवादात सांगितले. संसाररूपी वृक्ष मानलेले आहे आणि त्याचं बीज परमात्मा ईश्वराला मानलंय आणि प्रत्येक वस्तूला कुठलं ना कुठलं कारण असते हे त्यांनी सांगितलंय. परत कार्यकारण भावामधून चरकोक्त कार्यकारण भाव सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्ञात्वा ही कारण, करण, कार्य, योनी, कार्य, कार्यफल, अनुबंध, देश, काल, प्रवृत्ती, उपायना. चरकांनी कार्यकारण भावावर 10 मुद्दे सांगितले आहे आणि हे महत्वाचे आहेत. कारण म्हणजे काय? कार्याच्या हेतूला कारण म्हटले आहे. उदाहरण दिले आहे. जर तुम्हाला चांगले स्वास्थ्य हे कार्य हवे असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला सम्यक दोषांची सम्यक स्थिती हे कारण ठेवावे लागेल. म्हणजे दोषांची सम्यक स्थितीमुळे तुम्हाला स्वास्थ्य लाभेल. तर यामध्ये स्वास्थ्य हे कार्य झाले आणि सम्यक दोष हे कारण झाले. त्यानंतर करण म्हणजे काय? कार्योत्पत्तीसाठी उपकरण, उपयोग. आपण करण म्हणून साधनाचा वापर करतो. रोगनाशासाठी औषधी हे करण झाले. त्यानंतर कार्ययोनी, चक्रपाणीने समवायी कारण मानले आहे. जे कारण कार्यात परिणत होते. कार्ययोनी म्हणजे प्रोसेस. उदाहरण धातू वैषम्य. व्याधीचे कार्य योनी आहे. व्याधीची कार्ययोनी म्हणजे जर तुम्हाला व्याधी होत आहे ते कशामुळे होत आहे? धातू वैषम्यामुळे. अगोदर धातू वैषम्य ही प्रोसेस होईल, त्यामुळे व्याधीची निर्मिती होईल. कार्य ज्याच्या उत्पत्तीसाठी कर्ता प्रवृत्त होतो. धातू साम्यता आणायची आहे, त्याच्यासाठी वैद्य कार्य करत असतो. कार्यफळ ज्याच्या प्रयोजनासाठी कार्याचा आरंभ होतो. आपल्याला जी गोष्ट हवी असते, ज्यासाठी आपण कार्य करतो, ते झाले कार्यफळ. चिकित्सारूपी कार्य आणि कार्यफळ आहे सुखप्राप्ती. अनुबंध कार्य केल्यानंतर कार्यफळ जे भोगावे लागते. रुग्णाचे आयुष्य रक्षण जे रुग्ण भोगतो. देश अधिष्ठान, देश म्हणजे अधिष्ठान झालं. इथं तुम्ही भूमी किंवा आतुराचे शरीर मेन्शन करू शकता. उदाहरण चिकित्सेसाठी रुग्ण शरीर. काळ जे परिवर्तनशील आहे जेव्हा कार्य केले जाते. आतुरावस्था म्हणजे रुग्णाची अवस्था किंवा कुठला काळ सुरू आहे किंवा कुठला ऋतू सुरू आहे ते. प्रवृत्ती कार्य घडवून आणण्यासाठी प्रत्ययाची जे प्रयत्न असते किंवा कर्त्याची जी क्रिया असते. उदाहरण रुग्णपरीक्षा, औषधी योजना. कर्ता म्हणजे वैद्य. वैद्य कार्य करण्यासाठी म्हणजे धातू साम्यता आणण्यासाठी ज्या प्रयत्न करतो, जी क्रिया करतो त्यामध्ये रुग्णपरीक्षा आणि औषधी योजना सांगितल्या. उपाय म्हणजे मेथड. चतुष्पादाच्या उत्तमतेला आणण्यासाठी जे उपाय केले जातात त्यामध्ये उदाहरण शमन, शोधन इत्यादी. तर हे क्लिनिकल पर्स्पेक्टिव्हने त्यांनी लिंक करून सांगितलेलं आहे. हे असंच वर्णन करायचं आहे. त्यानंतर आयुर्वेद दृष्ट्या कर्ता म्हणजे वैद्य, करण म्हणजे औषध, कार्ययोनी रोग प्रस्थापित करते. त्यानंतर कार्यामध्ये आपण धातुसाम्य टिकवतो. धातुसाम्य हे आपले कार्य आहे. कार्यफळ सुखप्राप्ती आहे. अनुबंध म्हणजे आयुष्यप्राप्ती. देश म्हणजे चिकित्साधिष्ठान. काळ म्हणजे आतुरावस्था. प्रवृत्ती म्हणजे औषधींची योजना करणे. उपाय म्हणजे नस्यलेप, उपक्रम. या सगळ्या गोष्टी तुम्ही चरकोक्त कार्यकारण भावामध्ये लिहू शकता. त्यानंतर कार्यकारण भावाचे महत्व आणि उपयोग. स्वस्थ वृत्ताच्या पालनाने स्वास्थ्याचे रक्षण होते. रोग हे कार्य आहे आणि त्याचे त्रिविध कारण असात्मेंद्रिय अर्थसंयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम आहे. दोषवृद्धिकर आहार विहार हे कारण झाले दोष प्रकोपाचे. त्यानंतर शुक्र आर्तव संयोगाने गर्भाची उत्पत्ती होते. याचा अर्थ शुक्र आर्तव संयोग हे कारण झाले गर्भोत्पत्ती या कार्यासाठी. चतुष्पाद व्याधीनाशन करते. धातुसाम्य सुखप्राप्तीचे कारण आहे. त्यानंतर सर्व भावांची वृद्धी समानाने आणि क्षय विरुद्धाने होते. हे सामान्य विशेष सिद्धांत सुद्धा कारण कार्यभावावर आधारित आहे. स्वभाव परमवाद जो चरकांनी सांगितला आहे, साम्य वैषम्यावर आधारित आहे. तो स्वतः कार्यकारण भावावर आधारित आहे. षडपदार्थ जे आहे सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म हे सगळे हे सगळे कारण झाले धातुसाम्यासाठी. धातुसाम्य कार्य आहे जे षडपदार्थामुळे सिद्ध होते. प्रकृती समसमवाय आणि विकृती विषम समवाय हे सुद्धा कार्यकारण भावावर आधारित आहे. प्रकृती समसमवाय म्हणजे काय? जेव्हा 2 द्रव्य एकत्र येतात तेव्हा ते स्वतःच्या मूळ स्वभावाला किंवा गुणांना मिक्स झाल्यावर किंवा संयोग झाल्यावर
नष्ट करत नाही. त्या मूळ गुणांचा नाश होत नाही. उदाहरण दूध आणि साखर एकत्र मिक्स केल्यावर दुधा आणि साखरेचे गुण वेगळे होत नाही, ते तसेच राहतात. पण विकृती विषम समवायामध्ये काय होतं, जेव्हा 2 वस्तूंचा एकत्र संयोग होतो, तेव्हा त्याचे अगोदरचे किंवा पूर्वीचे मूळ गुण जे आहेत, ते बदलतात. त्यामुळे मासे आणि दूध वेगवेगळे घेतले, की ते चांगले असतात आरोग्यासाठी. बट जर ते एकत्र घेतले, तर ते विषकारी ठरतात. नवीन गुण आणतात आणि जुन्या मूळ गुणाला न नाश करतात. त्या व्यतिरिक्त आपण जेवढे काही सिद्धांत बघितले, ते सुद्धा कार्यकारण भावावर आधारित आहेत. सो अशा प्रकारे आपण आपलं पदार्थ विज्ञान सिलेबस कंप्लीट केलेला आहे. थँक यू सो मच फॉर द कोऑपरेशन. तुम्हाला कुठे काही डिफिकल्ट वाटत असेल, तर प्लीज लेट मी नो आणि व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण सीरीज आवडले असतील, सो लेट मी नो कमेंट ऑन द सेक्शन. थँक यू.